आजकाल ना प्रत्येकालाच असं वाटतं की ऑनलाईन बिझनेस सुरू करायचा. Instagramवर सगळं खूप इझी दिसतं, सुंदर पॅकेजिंग, हॅपी कस्टमर्स. पण त्यामागचं पिक्चर थोडंसं वेगळं असतं. कधी-कधी असं होतं की पार्सल तयार करून आपण फुल्ली रेडी असतो आणि पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यावर समजतं की आजचा टायमिंगच संपले आणि तेव्हा वाटतं की आजचा सगळा प्लॅनच मिसमॅच झाला. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा ट्राय करतो, पण तिथेही नवीन चॅलेंज. होम पिकअप नाही म्हणजे पुन्हा स्वतः मॅनेज करायचं. एक पार्सल असो किंवा 10 प्रत्येक वेळी तीच धावपळ आणि तेच कॅल्क्युलेशन. आणि या सगळ्यात आई असणं थांबत नाही. बिझनेससाठी थोडासा वेळ मिळावा म्हणून मी माझ्या बाळाला प्रीस्कूलमध्ये टाकलं. ते डिसिजन घेताना मन थोडंसं हेवी होतंच. कधी ऑर्डर्स कंप्लीट करायचे, कधी त्याला आणायला जायचं, सगळं बॅलन्स करताना आपण कधी थकतो तेच समजत नाही. पण मग हळूहळू सोल्युशन सापडतं, जिथे थोडं जास्त चार्ज द्यावं लागतं, पण वेळ वाचतं आणि थोडासा पीसही मिळतो. ऑनलाईन बिझनेस फक्त प्रोडक्ट विकण्याबद्दल नसतो, तो रोज शिकण्याबद्दल असतो. मीही तसं ऑनलाईन बिझनेस पहिल्यांदाच करते. मला दुकानाचा अनुभव होता, कारण माझं अगोदर दुकान होतं. आता यातून मी जे काही शिकते मी ते तुमच्यासोबत नक्की शेअर करत राहील. तर त्यामुळे फॉलो करायला विसरू नका.